तालुक्यातील शेतकरी तसेच ग्रामस्थ आणि तरुण वर्ग यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन घेऊन आलेले होते। त्यामध्ये म्हैसमाळ, कापखेडा, त्यानंतर कारला आणि असे बऱ्याच ठिकाणचे जे ग्रामस्थ आहे यांच्यामार्फत विविध प्रश्न घेऊन तुम्हाला निवेदन देण्यात आले होते। तर त्या विषयाच्या अनुषंगाने आपल्यामार्फत काय सांगते? बघा, याच्यामध्ये म्हैसमाळ येथील जे काही पाणी दूषित आहे असं त्यांनी जे म्हटलेलं आहे त्या त्या अनुषंगाने मी शहानिशा केली असता जे पाणी आपल्याकडे आणलं गेलं होतं ते पाणी जुनंच एक आणलेलं आहे। त्या विहिरीतलं पाणी आजचं जे मी स्टेटस त्याचं पाणी ताबडतोब ही पब्लिक इथून जाईपर्यंत मी त्यांच्याकडनं आता प्रेझेंट फोटो मागितले तर पाणी एकदम छान आहे। MGP मार्फत त्यांना 40 गाव महापठार योजनेमध्ये पाणी दिलं जातं। आज रोजीपर्यंत कुठे म्हैसमाळमध्ये कुठल्याही प्रकारचं कोणत्याही माणसांना त्या पिण्याच्या पाण्यापासून कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम झालेला नाही। जर पाणी दूषित असतं तर लोकांना निश्चितच प्रॉब्लेम झाला असता, पण निश्चित तिथे दूषित पाणी नाही आहे। विहिरीतला आजचा प्रेझेंट फोटो आणि त्यानंतरही मी ग्रामसेवक जे भिशे साहेब आहेत त्यांना मी इथे बोलून घेतलं आणि त्यांना स्वतःला मी आता तिथे म्हैसमाळला पाठवलेलं आहे। 3 वाजता त्यांना तिथे पाठवलेलं आहे आणि ते तिथं जाऊन त्यांना पुन्हा आणखी पाणी चेक करायला सांगितलेलं आहे। हा झाला म्हैसमाळचा इश्यू। कारला देवस्थानच्या तक्रारीच्या अनुषंगाने विस्ताराधिकारी पंचायत जे आमचे आहेत पिंपळे साहेब यांना मी त्या विषयासंबंधी बोलून घेतले तर ते मागच्या 1.5 महिन्यापूर्वी ते इलेक्शनच्या ड्युटीत असल्यामुळे तो त्यांचा अहवाल राहिलेला होता। त्यांनी आता मला शब्द दिला आहे की गुरुवारपर्यंत तो अहवाल कंप्लीट करून चौकशी अहवाल शुक्रवारपर्यंत तक्रारदाराला तो अहवाल देणार आहे। काटखेडा येथील माहितीच्या अधिकारामध्ये जे आता उपोषण बसलं होतं मागच्या हप्त्यामध्ये त्या अनुषंगाने ते जे स्वतः उपोषणकर्ते आपल्याकडे आले होते आत्ता आणि त्यांनी सांगितलं की मला माहिती मिळाली नाही। ॲक्च्युअलमध्ये माहितीच्या अधिकार कायद्याअंतर्गत अशा तरतुदी आहेत की जर 30 दिवसात माहिती आपल्याला ग्रामपंचायतीकडून जास्तीत जास्त 30 दिवसात माहिती जर ग्रामपंचायतीत दिली नाही तर आपण त्यानंतर प्रथम अपील अधिकारी यांच्याकडे आपण प्रथम अपील करू शकतो कलम 19(1) नुसार। त्या अनुषंगाने त्यांनी माझ्याकडे अपील केलं होतं। त्या अपीलाच्या अनुषंगाने मी ताबडतोब त्याची सुनावणी घेऊन जनमाहिती अधिकारी तथा सचिव ग्रामपंचायत काटखेडा यांना जोडपत्राच्या अनुषंगाने लाभार्थ्यांच्या जोडपत्राच्या अनुषंगाने माहिती पूर्ण 7 दिवसात देण्याबाबत मी त्यांना आदेशित केलं आहे। त्याच्यानंतर 7 दिवसात त्यांनी माहिती दिली नाही असं माझ्या लक्षात आल्यामुळे लागलीच मी ताबडतोब त्यांना एक रिमाइंडर पत्रसुद्धा दिलेलं आहे की ताबडतोब ती माहिती द्यावी, अन्यथा माहितीच्या अधिकारामध्ये सदर लाभार्थी जर द्वितीय अपिलामध्ये माननीय राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठ अमरावती यांच्याकडे जर अपील दाखल केलं तर त्यानंतर तुम्हाला त्या 20(1)(20)(2) नुसार कारवाई आपल्या विरुद्ध होऊ शकते। हे देखील मी जनमाहिती अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि माहितीच्या अधिकारामध्ये ही स्टेप असल्यामुळे उपोषणकर्त्यांना उपोषण करणे या ठिकाणी संयुक्तिक नाही आहे। तर माहिती अधिकारामध्ये माहिती मागितल्यानंतर तो जो आपल्याला स्टेप्स दिलेले आहेत त्या स्टेप्सनुसारच आपल्याला जावं लागतं। सदर विषयाच्या अनुषंगाने पुसद तालुकावासियांना तुम्ही काय आवाहन कराल? समजा आता उन्हाळ्याचे दिवस आहे, बऱ्याच ठिकाणी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, मग उपाययोजना असो किंवा पाण्याची कमतरता असो या संबंधी तुम्ही सहाय्यक गट विकास अधिकारी म्हणून जे तुमच्या हाताखालील कर्मचारी अधिकारी आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे आदेशित कराल आणि ग्रामस्थांना आश्वासित कराल? आमच्या पुसदमध्ये जे महापठारावर जे आमचे 40 गाव आहे ते MGP मार्फत त्या 40 गावांना पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे। तिथे कुठल्याही प्रकारची अडचण नाही। व उर्वरित जे आमचे टंचाईचे गावं आहेत त्या ज्या गावांना पाणी टंचाईचा इश्यू येतो त्या गावांना आम्ही एक किमान 7 दिवस आधीच आम्ही त्यांच्याकडनं तो प्रस्ताव ग्रामपंचायतचा ठराव प्राप्त करून घेतो व त्यानंतर गटविकास अधिकारी व मान्य तहसीलदार दोघांच्या कंबाईन दौऱ्याच्या अनुषंगाने त्याची त्या पाहणी केल्या जातं व ती पाहणी केल्याच्या नंतर लागलीच मग ते आता टंचाईमध्ये जे आपल्याला टँकर उपलब्ध करून घ्यायचे किंवा विहीर अधिग्रहण करायचे त्या अनुषंगाने ते जे अधिकार आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे अधिकार आता माननीय SDO साहेबांकडे आलेले असल्यामुळे त्या अनुषंगाने याच लेवलला तात्काळ ती मंजुरीची कारवाई होते। त्यामुळे आज रोजी कुठल्याही प्रकारची अशी अडचण नाही।